बातम्या या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत। पण कोरोनाचा कहर महाराष्ट्रभर बघायला मिळतोय। आधी तो देशापुरता मर्यादित होता, देशभर आपल्याला तो बघायला मिळत होता, पण आता तो कहर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय। त्या अनुषंगाने बातम्या। महत्त्वाची बातमी आहे पहिली, राज्यात वाढणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये। दिवसेंदिवस ही वाढ होताना दिसतेय। राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 17 वर जाऊन पोहोचली आहे। आज नागपुरात 2 रुग्ण बघायला मिळाले, तर पुण्यामध्ये एकाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय। नागपुरात आता कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 3 वर जाऊन पोहोचली आहे। नागपुरात ज्या एका व्यक्तीला कोरोना झाला होता त्याच्याशी संपर्कात आल्यामुळे आणखी दोघांना कोरोनाची लागण झाली आहे। पुण्यामध्ये अमेरिकेतून परतलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे। राज्यात आता कोरोनाचे 17 रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अत्यंत महत्त्वाची घोषणा आज केलेली आहे। मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी चिंचवड इथली जिम्स तसंच सिनेमागृह, जलतरण तलाव, नाट्यगृह आज मध्यरात्रीपासून बंद राहणार आहेत। वेगवेगळ्या शहरांमधली परिस्थिती काय आहे त्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत। नाशिकहून आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या संपर्कात आहेत, पुण्याहून चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत आणि मुंबईहून अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहे। सगळ्यात आधी मी जाणार आहे पुण्याला। पुण्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण बघायला मिळालं किंवा सुरुवात पुण्यामधून झाली असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही। कोरोनाचे रुग्ण पुण्यात सगळ्यात आधी आढळले। चंद्रकांत, आपण काय सांगाल, आज घोषणा झाली आहे त्यानंतरची काय परिस्थिती, काय आढावा? सुवर्ण, निश्चितच पुणे एक मेट्रोपॉलिटन सिटी आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे, आणि कोरोनाचा पहिला रुग्ण हा पुण्यातच सापडला आणि गेल्या 4 दिवसात कोरोनाची संख्या पुण्यातली 10 वर पोहोचली। त्यामुळे सर्वाधिक चिंतेचं वातावरण। आता मी कोथरूडच्या बिग बाजार मॉल आणि सिटी प्राईड मल्टीप्लेक्सच्या आवारात आहे। आपण पाहू शकतो इथं गर्दी किती जमली। ज्यावेळेस घोषणा केली मुख्यमंत्र्यांनी की उद्यापासून मॉल आणि मल्टीप्लेक्स बंद असणार आहे, त्यामुळे लोकांनी गर्दी केली खरेदीसाठी। म्हणजे लोकांना खरेदी करायची आहे, कारण सगळ्यांना माहिती उद्यापासून हे सगळे मॉल, आणि तुला सांगतो सुवर्ण, पुण्यामध्ये असे लहान मोठे धरून 35 ते 50 मॉल आहेत आणि मल्टीप्लेक्स आहेत 35। हे पिंपरी चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरात एवढी संख्या आहे। इथं सगळे काम करणारे वर्कर हे काही हजारांमध्ये असणार आहेत। यांचा सगळ्यांचा रोजगार उद्यापासून बंद होणार आहे। हे सगळे इथे येणारे सगळे ग्राहक आहेत पुणेकर, हे सगळ्यांची उद्यापासून त्यांना काय, हा सगळा प्रश्न पडलेला आहे। आणि यासोबतच उद्यापासून सगळ्यात महत्त्वाचं पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळा महाविद्यालय दोन्ही बंद असणार आहे। त्यामुळे पुणेकरांसाठी हा कोरोना सर्वाधिक परिणामकारक ठरणार आहे, कारण शेवटी हा कोरोनाच्या संसर्गाचा प्रश्न आहे। म्हणून सरकारने कदाचित निर्णय घेतला, पण सामान्य पुणेकरांना याबद्दल काय वाटतं आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या। मला सांगा, आज उद्यापासून पुण्यातल्या शाळा महाविद्यालय प्लस मल्टीप्लेक्स, मॉल्स, जिम्स हे सगळे सर्व बंद असणार आहे। अर्थात कारण आहे कोरोना। तर तुम्ही काय सांगा? मला असं वाटतं की लोकांनी एवढं काही घाबरून द्यायचं कारण नाही। प्रशासन एकदम सज्ज आहे आणि सगळ्या प्रकारची काळजी प्रशासन घेत आहे। तर सर्वांनी आपली वैयक्तिक काळजी आणि सामाजिक काळजी याचं भान ठेवून वावरलं पाहिजे। तसंच लोकांनी घाबरूनही जाऊ नये आणि लगेच घाबरून जाऊन उद्यापासून सगळं बंद राहणार म्हणून अतिशय अवाजवी साठा वगैरे करून इतर गोष्टी म्हणजे हे वाढवू नये, त्याची किंमत वाढवू नये, ती काळजी घ्यावी आणि स्वतःची स्वच्छता आणि सामाजिक स्वच्छता याचं जरूर भान ठेवावं। ओके सुवर्ण, पाहिलं पुणेकर किती समजदारपणे भूमिका घेत आहे, कारण अर्थात सर्वांना सामना कोरोनाशी करायचा आहे। आपल्यासोबत आणखीन एक पुणेकर महिला आहे, काय सांगाल? मी आता सिटी प्राईड थिएटरला आले होते बुकिंगसाठी उद्यासाठी, पण उद्यापासूनचे शो कॅन्सल झाले। ही प्रशासनाची अतिशय स्वागतार्थ गोष्ट आहे की लोक जिथं पब्लिक जिथं एकत्र जमतात आणि त्याच्यामुळे जास्त स्प्रेड होऊ शकेल, त्यामुळे अतिशय योग्य निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आम्ही त्याचा सरकारचा आभार मानतो। खरं तर पुणेकर हे चोखंदळ समजले जातात। आज त्यांचं मल्टीप्लेक्ससाठी पिक्चर उद्यापासून त्यांना बघायला मिळणार नाही, तरी ते कुठली तक्रार नाही त्यांची। ही खरंच चांगली समाधानाची बाब आहे। सगळे पुणेकर सहकार्य करायला तयार आहेत सरकारसाठी। आणखीन एक आपल्यासोबत पुणेकर मला आहेत। मला वाटतं निर्णय, सरकारचा जो निर्णय आहे तो अगदी खरा आहे आणि त्यांनी खूप वेलकमिंग निर्णय घेतलेला आहे, कारण सर्वात जास्ती